अमृतातेही पैशाची एवढा किरण वाचतम या करताना बोलत. त्या दोनच व्यक्ती अशा आहेत, एक शुकदेव आणि एक पाऊल. शुकदेवांचं नाव शुक नाही. शुकदेवांना मिळालेला पुरस्कार आहे शुक, उपाधी आहे. शुक शब्दाचा अर्थ आहे पोपट. निसर्गाने कोणाला काही देत आहे. मोराला त्याच्या पिसावरचे रंग दिले असतील, मोराला त्याच्या गळ्यावर असणारा निळा रंग दिला असेल, एवढा आकर्षण आहे. फुलं पाखरू त्याच्या पंखातलं नाजूक पण, त्याच्यावरच्या रंग छटा निसर्गाने दिले. झाडांवर येणारी वेगळी वेगळी फुलं, किती सुंदर रंगसंगती निसर्गाने. आवाज कावळ्यालाही आहे, आवाज पोपटालाही आहे. कावळ्याला कोणी पिंजऱ्यात ठेवत नाहीये, पिंजऱ्यात पोपट. पिठू बोल, पोपटाने बोलावं ही अपेक्षा केली जाते. पोपटाला मिळालेला आवाज, ती पोपटाची वाणी मधुर आहे, गोड आहे. अशी ज्यांची वाणी अतिशय ऐकत असतो. लहान होतो, 7-8 वर्षाचा वय. एकादशीला आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक येत असत. वडील बोलत बसायचे, ते सांगायचे. आई ओरडायची, अरे तुला शाळा नाही का, शाळेत जायचं नाही का? कुठं असं नाही. ते ऐकलेलं आहे. अतिशयोक्ती नाही होणार. त्यांची कीर्तनं ज्यांनी ऐकली आहे, त्यांची प्रवचनं, त्यांचं वाचन त्यांनी ऐकलंय, ते भाग्यवान होणार. वाणीला अतिशय लाखांनी शांत बसणारा समाज 4-4, 4.5 तास कशाचा परिणाम आहे? वाणीतला गोडवा आहे, हा एक प्रसाद. ते गोरडे डोंगरे महाराज लोक आदराने म्हणत असत. डोंगरे महाराज कोण आहे? अभिनव शुक. त्यांच्या रूपाने नवीन शुकदेवांचा अवतार आहे. काय होतं शुकदेवांचं जवळ? शुकदेवांची वाणी सत्यम ब्रूयात, पण लक्षात ठेवा, प्रियम ब्रूयात. खरं बोला, तो गोड बोला.
न ब्रूया सत्यम. खरं आहे, पण त्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखावलं जाईल, दुसऱ्याचं अंतःकरण दुखावलं जाईल असं नका बोलू. पायाचा काटा काढायचा आहे, पण काळजी घ्यायची आहे. पायाला वेदना होणार नाही. दुसऱ्याला समजून सांगायचं आहे, पण अशा पद्धतीने त्याचं मन दुखावलं जाणार. भागवती कथा अशी भागवती कथा. काल व्याल मुखग्रास सर्पदंश. भागवती कथा सर्पदंशावर आधारित. राजा परीक्षितीला झालेला शाप आहे. आजपासून 7व्या दिवशी सर्पराज तक्ष त्याच्या दंशाने तुला मृत्यू आहे. ही राजा परीक्षितीची कथा नाही, आपली कथा आहे. काल व्याल मुखग्रास सर्प आणि मगर हे मृत्यूचं प्रतीक आहे. काल म्हणजे मृत्यू, व्याल म्हणजे सर्प, मृत्यूग्रास त्याचा होणारा दंश, याचा परिणाम होणारा त्रास. मृत्यू समयाला या जीवाला होणाऱ्या यातना किती आहे. आपण बोलताना सुद्धा बोलतो, काय सांगावं तुम्हाला, मरणांत यातना. मृत्यूवर बोलण्यासारखं खूप आहे. आपल्याला वेळ आहे, ओघाने आलं तर पुन्हा सांगे. तूर्त एवढंच लक्षात. मृत्यूच्या वेदना किती आहेत आणि कशा आहेत त्याबरोबरही आहे. मृत्यूच्या वेदना कुणाला आहेत आणि कुणाला नाही आहेत. त्या वेदना कशा आहेत. गुरुदेव सांगत असत, भागवतात सर्पदंश सांगितलंय. गुरुदेव सांगत असत, विंचू चावला अवस्था काय होते. माणूस नाचायला लागतोय, आनंदाने नाही, वेदना सहन होत नाही. एक विंचवाचा दंश झाला तर होणाऱ्या वेदना आम्हाला नाही सहन होत. मग एकाच वेळेला 1000 विंचू यांचा जर दंश झाला, गणित आहे, तर होणारे दुःख किती असेल, होणाऱ्या यातना कशा असतील. एवढ्या यातना मृत्यू समयात. भागवती कथा मृत्यूवर आधारित आहे. कसा आहे हा मृत्यू. भाजी चिरण्याकरता, एक फळ चिरण्याकरता म्हणून हाती घेतलेली सुरी अथवा विळी, या विळीवर अंगठा आला, दात थोडा जास्त बसला गेला, अंगठ्याला जखम झाली. माणूस एकदम डॉक्टरकडे नाही जात, लगेच तोंडात रक्तस्राव बंद व्हावा ही अपेक्षा. दुसऱ्या जाऊन बोटाने अंगठा दाबून धरण्याचा प्रयत्न करतोय, रक्तस्राव बंद व्हावा. जखम खोलवर गेलेली आहे, रक्तस्राव थांबत नाही. अरे म्हटलं थोडी हळद बरा,
नाही थांबतो. डॉक्टरकडे चला. डॉक्टर जखम पुसताय, औषध लावलंय, बरोबर पट्टी कापूस लावला, बँडेज बांधले. डॉक्टर गोळ्या देतात. परवाच्या दिवशी या पुन्हा ड्रेसिंगला. तेव्हा पहिली पट्टी काढून टाकायची आणि दुसरी बांधायची आहे. दवाखान्यात गेला. म्हणजे कपड्याची पट्टी सोडली गेली. आता त्या जखमेवर लावलेला कापूस आहे, तो बाजूला करायचा आहे जखम. तो कापूस बाजूला करताना किती यातना होतात. एका जखमेवर चिकटलेला कापूस. डॉक्टर जेव्हा तो कापूस बाजूला करणार आहे, हा मोठ्याने ओरडतो, डॉक्टरचा हात धरतो. डॉक्टर, वेदना सहन होत नाही. काय झालं? जखमेवर कापूस चिकटला आहे, तो जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत या देहाला चिकटलेला जीवात्मा, त्या देहाची पट्टी चिकटलेली. मृत्यू ज्या वेळेला ही पट्टी दूर करणार आहे, देहापासून जीवात्मा अलग व्हायचा आहे, त्यावेळेला किती यातना असते. बस ते मृत्यूचं काल व्याल मुख ग्रास त्रास त्रास निर्नाश हे तवे. एकदा मेलं म्हणजे संपलं नाहीये. गीता समजून सांगणार. पुनरपि जन्म जातस्य ध्रुवर मृत्यू, पण ध्रुवन जन्म मृतस्य च. एका मृत्यूने संपत नाही. पुनर्जन्म पुनर्मृत्यू. निर्नाश हे पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच जमीन नांगरली जाते. नांगरती नंतर वेचणी आहे. ती वेचणी हा प्रकार काय? ही पहिली पिकं झालेली आहे, त्याची मुळं जमिनीमध्ये असतात. ती नांगरलेल्या जमिनीतनं वर आलेली मुळं ती वेचून बाजूला काढायची आहेत सगळे. त्याला वेचणी म्हणतात. पुन्हा ते उगवू नये, पुनर्भव नको आहे. वेचणी करून सुद्धा आता पाऊस पडला, पेरणी झाली, पेरलेलं उगवणार आहे. बारकाईने विचार करा. पेरलेलंच उगवणार आहे, आणखीन काही उगवत न पेरताना इतर काही गवत आहे, तेही त्याच्याबरोबर उगवत आहे. ज्याला तण म्हटलं जातं. जमिनीतला असणारा कस पिकाबरोबर तणही खात असत. मग पिकांची जोपासना व्यवस्थित व्हावी याकरता तण काढून टाकलं पाहिजे. शेतकरी वर्गातली माणसं आहेत, त्यांना कल्पना आहे. खुरपणी एकदा करून भागतं का? खुरपणी करून हे तण काढलं जात, पण पुन्हा 15 दिवस 3 आठवड्याने खुरपणी का करावी लागते? म्हणजे ते पुन्हा वाढत आहे.
नाश आहे, पण आहे, त्याला पुनर्भव आहे, मरण आहे, पण पुनर्जन्म आहे, तो नाश. निर्नाश तो आहे. तुकोबराय समजून सांगताय, आता नाही जाणे सहज कुंटले बोलणे. माऊली हरिपाठात सांगणारे आपण मागिल्या जन्मा पुनर्जन्म न विद्यते, बस त्याला निर्नाश म्हणायचे. आम्ही त्याला मोक्ष म्हणतो. निर्नाश हे तवे भागवत शास्त्र याचं प्रयोजन काय केले? निर्नाश हे तवे हेतू कारण प्रयोजन निर्नाश मोक्ष सिद्धी. हरिपाठ मोक्ष देणार आहे. तेने मुक्ती तारी साधी असं श्रीमद भागवत मोक्ष देणार. हे मुक्तिशास्त्र आहे. श्रीमद भागवतम शास्त्र. श्रीमद भागवताला शास्त्र म्हटलंय. शास्त्रीत शास्त्र. जे शासन करतंय, प्रशासन करतंय, त्याला शास्त्र म्हणायचं. रस्त्याने येताना गाडीला ब्रेक का लावावा लागतो? वाहतूक नियंत्रण आहे. तांबडा दिवा, हिरवा दिवा. तांबडा दिवा सांगत हा तो काय निषेध आहे, पुढे जायचं नाही. हिरवा दिवा आहे, त्याला विधी सरळता. पंचमस्कंधामध्ये ऋषभदेव आपल्या मुलाला जेव्हा बोध करणार आहे त्या विषय समजून सांगेल. भागवत शास्त्र आहे. कसं वागावं, कसं वागू नये. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरू. खूप बोलण्यासारखे. पण असं भागवत सांगायचं झालं तर कमीत कमी त्यातून मस्त घ्या. शास्त्र म्हणजे भागवत शास्त्र आमचा जीवन मार्ग कसा आहे आम्हाला समजून सांगणार आहे. कलौकीरेण भाषितम. या कलियुगाकरता भागवत महत्वाचा आहे. तिथे माणसाचा माणूस संपला आहे. माणसात राक्षस बदल झाले. रक्त पिपास, अर्थ पिपास. त्यावेळी पुन्हा माणसाचा माणूस जागा करण्याकरता किरेण भाषित. शुकदेवानी सांगितलेली भागवती अतिशय गोड आहे. भागवती कथा कशी? श्रीमद भागवती वार्ता देवानामपि दुर्लभ. भागवत माणसांच्या करता येऊ. देवानामपि दुर्लभ. दृष्टांताने समजून सांगितलं. देव दुर्लभ आहे. ब्रह्मदेवाने या भागवताचं महात्म्य समजून घेण्याचा प्रयत्न केला.
तसं माऊली हरिपाठात बोलतीये, जपतप कर्म क्रियाने धर्म, सर्व साधनांचा विमर्श हरिपाठात आहे. असा भागवतामध्ये ब्रह्मदेवाने प्रभूकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत, ही सगळी साधन आणि त्यांच्या तुलनेत भागवताचं पारड जड. सत्य लोके तुला अंबादवा, ब्रह्मदेवाने आश्चर्याचा धक्का बसला. काय भागवताचं महान, काय आहे या भागवतामध्ये, कशी आहे ही भागवती कथा. श्रीमद भागवत हे भक्तिशास्त्र आहे. ती भक्ती